सोलापूरच्या शासकीय सर्वोपचार रुग्णालयातून 8 जणांनी बनावट दिव्यांग प्रमाणपत्रे काढल्याची बाब समोर आली आहे। याशिवाय आणखी 17 प्रमाणपत्रे संशयास्पद आढळली असून त्या व्यक्तींची मूळ कागदपत्रे पडताळली जात आहेत। या सर्वांना वैद्यकीय तपासणीशिवाय प्रमाणपत्रे देण्यात आली असून सोलापूर शहर गुन्हे शाखा अधिक तपास करीत आहे। 1.5 वर्षात सोलापूरच्या श्री छत्रपती शिवाजी महाराज शासकीय सर्वोपचार रुग्णालयातून 3714 दिव्यांग प्रमाणपत्रे वितरित झाली आहेत। या काळात रुग्णालयात निवासी वैद्यकीय अधिकारी म्हणून संशयित आरोपी कनाके कार्यरत होते। बोगस दिव्यांग प्रमाणपत्राच्या शोधासाठी अधिष्ठाता डॉक्टर ऋत्विक जयकर यांनी त्रिस्तरीय समिती नेमली आहे। या समितीला आणखी 4 प्रमाणपत्रे संशयास्पद आढळली असून त्याची माहिती शहर गुन्हे शाखेला देण्यात आली आहे। दुसरीकडे अटकेतील संशयितांना परजिल्ह्यातील आणखी 13 जणांना सोलापूरच्या सिव्हिलमधून बनावट दिव्यांग प्रमाणपत्रे काढून दिल्याचा संशय पोलिसांना आहे। त्याच अनुषंगाने तपास अधिकाऱ्यांनी त्रिस्तरीय समितीकडे या 13 जणांची कागदपत्रे मागितली आहेत। आतापर्यंतच्या तपासात 25 जणांना दिव्यांग नसताना देखील दिव्यांग प्रमाणपत्रे दिल्याचे समोर आले आहे। अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर यांच्या नेतृत्वातील पथक करीत आहेत।